इयत्ता 8वीसाठी कार्यानुभव या विषयांतर्गत दरवर्षीप्रमाणेच आपण राखी तयार करण्याची कार्यशाळा इथं आज घेतो आहोत. आजचा शनिवार आनंददायी शिक्षणाचा तो आपण राखी तयार करण्याची जी काही कला आहे ती शिकून आपण तो आनंददायी बनवणार आहोत. 1996 पासून आपण आपल्या शाळेची परंपरा आहे की तुम्ही मुलींनी कार्यानुभव विषयांतर्गत तयार केलेल्या ज्या काही राख्या आहेत त्या राख्या स्वतः तुम्ही नोकरीच्या तयारीत करायच्या आणि त्या राख्या तयार करण्याचं प्रशिक्षण तुम्हाला मी आज इथं देणार आहे. तर 1996 पासून आपल्या शाळेची परंपरा आजतागायत आपण जपतो आहोत की आपण तयार केलेल्या राख्या पन्हाळ्यावर जे बालग्राम आहे अनाथ मुलांना राहण्यासाठीचं, तर त्या मुलांच्या बरोबर तिथं आपल्या मुलींनी बहिणीचं नातं निर्माण केलेलं आहे आणि ह्या राख्या आपण त्यांना तिथं नेऊन बांधतो दरवर्षी. राहिलेल्या ज्या काही शिल्लक राख्या असतात आपल्याकडं, म्हणजे आपण जास्तीच्या 1000-1500 राख्या तयार करतो आणि त्या राख्यांच्यामध्ये सीमेवरच्या जवानांना सुद्धा आपण कोल्हापुरातल्या विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टला आपण त्या राख्या सीमेवरच्या जवानांच्यासाठी पाठवत असतो. तर दरवर्षीप्रमाणेच हा यावर्षीचा सुद्धा रक्षाबंधनाचा जो सण आहे, पन्हाळ्यावर बालग्रामच्या विद्यार्थ्यांना बहिणीचं भावाचं आणि बहिणीचं नातं अतूट असं हे नातं टिकवण्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे कार्यानुभव या विषयांतर्गत राखी तयार करणे ही कार्यशाळा इथं आज आपण संपन्न करत आहोत. तर आता तुम्हाला ती राखी कशा पद्धतीनं तयार करायची याचं मी प्रशिक्षण तुम्हाला देणार आहे. आता आपण प्रत्यक्ष राखी तयार करणे कशा पद्धतीनं करणार आहोत. अत्यंत सोपी पद्धत आणि त्या सोप्या पद्धतीनं बोटाला आपण गुंडाळून ती राखी तयार करण्याचं आपण आता कशा पद्धतीनं करायची ते शिकणार आहोत. तिरंग्याचे 3 रंग तुम्हाला माहिती आहेत, होय की नाही? सगळ्यात खाली असतो तो रंग कोणता असतो? हिरवा असतो ना. तर पहिल्यांदा मी हिरवा रंग जो आहे तो बोटाला गुंडाळायचं. आता ही 3 बोटं जी आहेत ना आपली, या 3 बोटांना हे बघा सोपं आहे. धरा, एक टोक याचं धरायचं आहे आपण इथं अंगठ्यानं धरायचं आणि हे गुंडाळायला सुरुवात करायची. फक्त गुंडाळत असताना कशाही पद्धतीनं त्याचे फेरे फिरवायचे नाही. हे बघा, अगदी 3 बोटं व्यवस्थित ठेवायची आणि एकाला एक लागून हे बघा घट्ट असं हे गुंडाळायचं. हे भरपूर गुंडळून घ्या. हे जिथं हे थांबवलंय तिथून काय करायचंय, याची सुरुवात करायची. हे बघा, पांढऱ्या रंगाची सुरुवात. सगळ्यात वर रंग कोणता? केशरी रंग. मग तो आता वर आपण त्याच्या गुंडळणार आहोत. हे बघ, हे तयार झाल्यानंतर ही बोटातनं व्यवस्थित काढून घ्यायचं. हे बघा आला. हे व्यवस्थित असं आडवं धरायचं. असं आडवं धरून दोन्ही बोटांनी धरा. सरळ वर टोकं जुळव त्याची, घे वरपर्यंत. तुम्ही बोटांनी मधी हे करून घ्या. आता बरोबर इथं मधी गाठ आली पाहिजे स्वरा त्याची. चल, घट्ट गाठ मार पूजा. जोरात. आणि एक लोकर जराशी सुळसुळीत असते, होय की नाही? त्यामुळे लोकरीची गाठ सुटते. डबल गाठ मार. आता ही गाठ मारून झाल्यानंतर हे असं दिसणार आहे तुम्हाला. ही गाठ खाली आली. आता हे जे दिसतंय ना, हे याच्यातून कट करायचं आहे. हे बघा, आता जिथून हे आतल्या बाजूला इथं काय करा, हे बघा, सुटलं. हे ह्याच्यामध्ये बांधलेलं जे काही इथं आहे ते तिथं ठेवू नका, तसंच ते कट करा सगळं. हे बघा, हे असं झालं. आता हे कसंही तुम्हाला दिसणार आहे ते. मग त्याच्यासाठी पूर्ण हे असं रिकामं करून घ्या आणि मग नंतर काय करायला लागणार आहे आपल्याला, त्याला व्यवस्थित धरून शेप द्यायचा त्याला, म्हणजे असा घट्ट गोंडा एक तयार होईल. आता ह्याला काय करा, तुम्ही असं धरा. गाठीचा भाग जो आहे तो खालच्याच बाजूला ठेवायचा आहे. हे बघा,
आता काय करा, मधली बाजू दिसते इथं गाठ मारलेली, हां, त्यापासून तुम्ही इथं काय करायचं, दाबून घ्यायचं, हे घट्ट चपटं करा ते. आता हे दिसतं का इकडं तिकडं बाहेर आलेलं, ते गोल शेपमध्ये काय करायचं आपण आता कट करून घ्यायचं. हां, झाली काय तयार? हां, आता ह्याला लावायला एखादं हे द्या, मणी दोरा, त्याच्यावर फेविकॉल ठेवून गुलाबी दे. हे बघा, ऐका, म्हणजे तिरंग्यामध्ये अशोक चक्र निळ्या रंगाचं कसं, तशा पद्धतीनं थोडाफार आपण रंगसंगती साधण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. आणि हे हातामध्ये बांधायचं. बांधा. हां, छान बांधा. छान असून. हां, हे बघा, बघूया रियांच्या हातावर कशी राखी दिसते, चांगली दिसते का? हां हां, टाळ्या वाजवा सगळ्यांनी.